हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीनं आनंदीच राहा. वैशाल व्लॉग्स चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आज थोडं केस धुतलेले आहेत कारण काल ते स्ट्रिक्सचं लावलं होतं आणि वरवरनंच मी धुतलं होतं. आणि आत्ता मी धुयाला गेले तर शॅम्पू संपला होता. मी साबणानेच डोकं वॉश केला आहे. मोती साबण लावला आहे ॲक्च्युली. डोक्याला का नाही एक्स्ट्राचे आणले होते ह्या वेळेला 2 मोती साबण, त्यातला एक शिल्लक राहिलेला. त्या साबणाने केस वॉश केलेले आहेत. कसं जसं परिस्थिती येईल तसं मी ॲडजस्ट करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. कसं पहिल्यापासून काही नव्हतं, 10 बाय 10 खोलीत संसार चालू केला होता. काहीच नव्हतं तेव्हा तर एकच साबण एकच वडी पूर्ण 15 ते 16 दिवस आम्ही घालवायचो. त्यामुळे त्या गोष्टींची फार जाणीव आहे. आणि छान अशी फुलेसुद्धा आलेली आहेत बाहेर. आणि ही बघा रवा काढायची पण माझे विसरलं डब्यामध्ये, कारण दिवाळीचे डबे थोडे घासले थोडे नाही. त्यामुळे असंच मी चालू सकाळचं नाश्त्याला आता हे बनवत होते, शिरा बनवत होते. आता मिस्टरांना शिरा देते आणि चहा घेतील. आणि त्यांचा थंब बरोबर 9ला असतो, त्यामुळे 9ला नाश्ता करूनच जातील. आणि गवती चहा सुद्धा ठेवलेला आहे. तर आता जेवून झालेलं आहे. दुपारी मिस्टर येऊन गेलेले आहेत, दोघेजण जेवलोय. आता जरासं मी कपडे काढलेले आहेत. तर हे ड्रेस इस्त्री मारून ठेवलेले आहेत. 1-2 आहेत ते मी स्वतः शिवलेले आहेत. आणि हा जो काय ड्रेस आहे तो थोडंसं काय झालंय मला फिट व्हायला लागलाय. थोडासा हा ड्रेस मला फिट होतोय, त्याच्यासाठी आता थोडं मी उसवून घेतलंय. आता जरासं बाहेरून टिप मारणार आणि मग बघणार परफेक्ट बसतोय काय. बरेच दिवस झालं हा पडून म्हणजे ठेवून नीटच गेलेला आणि म्हटलं तर काढूया घालायला. म्हणजे बसलाय पण इथं तर फिटिंग व्हायला लागले. तर काय करायचं चाललंय, फारच फिट होतोय. असा बोटनेक आहे, फॅशन होती फार. काल रात्री कंटाळा केला आणि वांगी अशी टेबलवरती म्हणजे टिपावरती पडलेली आहेत. सकाळी फुलं सुद्धा मिस्टरांनी काढून आणली होती. आणि वांगी आणि आमच्या वेलाचं हे कारलं ते सुद्धा आता संध्याकाळी करेन. आणि वांग एक पाहिजे होतं, रात्री मेथीची केली होती तरी सुद्धा त्यांनी 9:30 वाजून गेले होते. मला वांग्याची भाजी करायलाच लावली. काल ॲक्च्युली 2 भाज्या झाल्याच रात्री. आणि बघा किती सुंदर फुलं दिसत आहेत गुलाबाची. आणि ती आज मी डोक्यात घालणारच आहे. छान दिसायला लागल्या तर म्हणतात तू घालत जा, देवाला घालू नको. माझं म्हणणं असतं देवालाची वस्तू देवालाच घालावी. मी काय घालून दिवसभर घरातच बसणार आहे असं म्हणते, पण घरात घालत जा असं त्यांचं म्हणणं असतं नेहमी. मला नेहमी रोज काढून दे तूच घाल म्हणतात. इकडे माझी आमटी सुद्धा उकळलेली आहे. आता 1 वाजलेलाच आहे, येतील जेवायला. तर सकाळी व्हिडिओ करता करता थोडं मध्येच राहिलं सांगायचं. पुढे व्हिडिओ जाईल तसं विसरूनच गेले मी सांगायचं तुम्हाला. तर कसं 10 बाय 10च्या खोलीमध्ये सुरुवातीला संसार स्टार्ट केला होता. आणि लग्नातलीच काही ती 4 भांडी होती त्याच्यावरच सुरू होतं. नंतर कसं जी साबणाची वडी म्हणजे व्हील साबणाची वडी, तर व्हील साबणाची वडी अशी पूर्ण अखंड असायची. तर त्याचं मिस्टर काय करायचे, अर्धीच वडी कट करून मला धुणं धुवायला द्यायचे. कारण त्यांना वाटायचं की मी अखंड वडी म्हणजे धुणं धुताना वापरेन. मग त्या अर्धीच वडी मला कट करून नेहमी द्यायचे. आणि त्या अर्ध्या वडीत 15 दिवस मला कपडे धुवायला लावत होते. इतकी कंडिशन आमची म्हणजे बिकट होती. आणि अंगाचं साबण पण जवळपास 20 ते 25 दिवस दोघेजण आम्ही लावत होतो. अशा कंडिशनमधून आमचा प्रवास चालू झाला होता. आणि अर्ध्या लिटरची दुधाची पिशवी आणायचे आणि त्यामध्ये 1 लिटर पाणी घालून 1.5 लिटर ते दूध आम्ही वापरत होतो 4 दिवस. त्यामुळे मला अजून पण कुठली गोष्ट नाही किंवा आहे असं म्हणजे नसली तरी पण जेवढं आहे त्याच्यात ॲडजस्ट करायचं, कसं हॅपी राहायचं मी तेव्हापासून शिकले. त्यामुळे अगदीच सगळ्याच गोष्टी पाहिजे असं नसतंय.
जरी साबण नसला, शॅम्पू असला, शॅम्पू नसला तरी साबणानं डोकं धुतच असते. मुलं 5ला आलीत शाळेतून आणि दूध वगैरे म्हणजे प्यालीत आणि जरा भात आमटी सुद्धा खाल्लीत. त्यानंतर 6ला मिस्टर आले, त्यांना सुद्धा चहा वगैरे करून दिला. तर आज कसं, आज पण बाहेर जेवण आहे, त्यामुळे ते गेलेले आहेत जेवायला बाहेर. आमच्या तिघांचंच तेवढे जेवण आता केले. तर भात आमटी, गवारीची भाजी, चपाती असं जेवण केले. आणि थोडीशी माझी कपडे अजून इस्त्री मारायची होती, त्या थोडी घड्या मारायची होती, ती मारली. आणि आत्ता वाजलेले आहेत 9. तर थोडं आत्ता एडिटिंगचं काम मी केलेलं आहे ह्या व्हिडिओचं. आणि थोडं आत्ता हे राहिलेलं क्लिप जोडणार आणि एडिटिंग करून आत्ता हा व्हिडिओ मी अपलोड करणार चॅनलवरती. आणि उद्या हा व्हिडिओ बरोबर 3 वाजता येईल, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. आणि एक लाईक आणि एक छानशी कमेंट करा, म्हणजे मला पण मोटिवेशन मिळेल की माझा व्हिडिओ कसे येतात, काय येतात. अजून मला पण काही आयडिया नाही आहे, नवीनच आहे चॅनल त्यामुळे. तर माझे व्लॉग आवडतात काय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्लॉग इथेच एंड करणार. थँक्यू.